इयत्ता 7वी कविता 7वी माझी मराठी. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवयित्री आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. रान वाऱ्याच्या गंधात रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. लेयुनिया नाना बोली लेयुनिया नाना बोली माझी मराठी सजली. कवयित्री म्हणतात की माझी मराठी भाषा रानवाऱ्याच्या वासात भिजलेली आहे. विविध बोली भाषा अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा सजली आहे. म्हणजेच मराठी भाषेमध्ये कोकणी, विदर्भीय, घाटी, एरणी, वऱ्हाडी अशा अनेक बोली भाषांचा समावेश झाला आहे आणि या बोली भाषेमुळेच मराठी भाषा इतकी सुंदर झाली आहे. मुलांनो, आपली मराठी भाषा महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्यांच्यातील विविधता मराठी भाषेतही दिसून येते. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवयित्री आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. माझ्या भाषेचे अमृत माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. माझ्या मराठी भाषेचे अमृत म्हणजेच मराठी भाषेतील जो गोडवा आहे त्याचा आस्वाद कोणीही घेऊ शकतो. म्हणजे जो तिला समजून घेईल तो नशीबवान असेल. कोणताही पंथ असो वा समाज असो, माझी मराठी भाषा कोणामध्येही भेदभाव करत नाही. मराठी भाषेला सगळे पंथ समान आहेत असे कवयित्री येथे सांगत आहे. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवयित्री आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. माझ्या मराठी भाषेची माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. दूरदेशी ऐकू येते दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. या ओळींमधून कवयित्री म्हणतात की माझ्या मराठी भाषेच्या महतीचे, मोठेपणाचे वर्णन करावे तेवढे कमीच आहे. दूरदूरच्या देशात माझी मराठी भाषा पसरलेली आहे. आपली मराठी भाषा ही अनेक देशापर्यंत पोहोचली आहे. माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातही ऐकू येते. अशा एका भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपण नेहमी झटले पाहिजे. या भाषेचा गोडवा आपल्या तरुण पिढीलाही लागला पाहिजे. तरच आपली भाषा अधिक बहरत जाईल. बघितले मुलांनो, आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व, बोलीचे महत्त्व, मराठी भाषेची थोरवी या कवितेत कवयित्रीने किती छान प्रकारे मांडली आहे. तर आजपासून आपणही आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजे. करणार ना तुम्ही? हो सर.